सातारा जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेला पाऊस, खड्डे आणि महामार्गावर सुरू असलेली कामं यामुळे पुणे बंगळुरू महामार्गावर वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। त्याचबरोबर महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने अपघाताची देखील दाट शक्यता निर्माण झाली। खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहनं चालवावी लागतात आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साईस सावंत यांनी। राज्यामध्ये गेल्या 5 ते 6 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता। या अवकाळी पावसामुळे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण सातारा शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला होता। आजच नेमकं मान्सूनने महाराष्ट्रामध्ये आगमन केलेलं आहे। मी आता सध्या उभा आहे साताऱ्यातीलच पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती। या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। या खड्ड्यांमुळे देखील छोटे मोठे अपघात होताना आपल्याला पाहायला मिळते। लांबच्या लांब वाहनांच्या रांगा देखील या खड्ड्यांमुळे लागल्याचं चित्र समोर आहे। वेळीच प्रशासनाने हे खड्डे बुजवून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी देखील मागणी आता या नागरिकांकडून वाहनधारकांकडून करताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच बघायला गेलं तर सातारा जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे। संपूर्ण या पावसाच्या पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर दुष्काळी भाग मान असेल, सातारा तालुका असेल, महाबळेश्वरचा पट्टा असेल, कांदाटे खोरे असेल, पाटण तालुक्यातील डोंगर दऱ्यातील काही भाग असेल, या संपूर्ण ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। आणि या पावसामुळे देखील या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती असणारे खड्डे असतील याची देखील दुरवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच पाहायला गेलं तर वेळीच रस्ते महामंडळाने देखील, सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील हे खड्डे लवकरात लवकर मोजून देखील नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी देखील मागणी आता वाहनधारकांकडून करण्यात येत आहे। कॅमेरामॅन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।